संत कान्होपात्रा यांचे ओवीबद्ध चरित्र. मंगळवेढ्या माझी चंद्रा कळावंतीनं तिच्या पोटी एक रत्न झाले. 12वे दिवशी आवघे मिळून नाम ठेविले जान कान्होपात्रा. जन्मल्यापासोनी लावोनिया ध्यान करीती चिंतन विठ्ठलाचे. रागरागिण्या नये तिचे मना जातसे कीर्तना नित्यनेमे. तेथे वारकरी पंढरीसी जाती तयाचे संगती जावयासी. माते लागी पुसे जाते पंढरीसी. माता म्हणे तिशी नको जाऊ आपुला जो धर्म आपण करावा. मार्ग न धरावा पंढरीचा ऐसे म्हणताची अमान्य करून जातसे निघून पंढरीसी. जावोनिया तेथे चंद्रभागे स्नान करीती नमन पुंडलिकासी. राऊळी जाऊन विठ्ठलासी पाहता कंठ सद्गदित प्रेम दाटे. ऐसी नेमनिष्ठा वारी करोनिया भजे पंढरीराया सर्व काळ. लावण्य साजिरे रूप सुकुमार प्रभाचंद्रकर शोभतसे. कामाची वासना नाही तिळभरी सदामुखी हरी गरजतसे. तयास्थळी झाली वैराग्याची वस्ती विषयासक्ती नाही तिजला. बेदर बादशासी वार्ता समजली दूत पाचारिले तयावेळी. मुजुमदारासी लिहोनिया खत पाठविले दूत मंगळवेढ्या. दूत जाऊनिया द्वारात बैसले निघावे वहिले बेदरासी. ऐसे म्हणताची उदास होऊन पांडुरंगी ध्यान लाविले. आता पांडुरंग कैसा हा भेटेल विघ्न निवारेल कवणे परी. मुजुमदार होता बहुपुण्यवंत सांगतसे मात दूताप्रती. कान्होपात्रा न्यावी क्षेत्र पंढरीसी पुढे बेदरासी मार्ग आहे. ऐकोनी वचन नेले पंढरीसी राऊळ प्रवेशोनी कान्होपात्रा. विठ्ठल स्वरूपी लावनिया ध्यान मुखी नामस्मरण करतसे. मागे बहुताचे संकट वारिले आता का धरिले निष्ठुरता. दूतांची हाती नेवो निमजला पाठविसी विठ्ठला बेदरासी. काय करू देवा माझिया कपाळा कैसा केला चाळा विधात्याने. तेथे गेल्यावरी प्राणांत होईल विसर पडेल तुझे नामी. आता मज देवा तुम्ही समर्पावे चरणी ठेवावे देह माझा. तयावेळी कंठ झाला सद्गदित नेत्री अश्रुपात वाहतसे. टकासिते टक लावोनिया ठेले देह भाव गेला वेगळाची. तयास्थळी काय झाले कवतुक पंढरीनायक काय केले. चैतन्याची कळा मेळविली रूपी पंचत्व आपे आपी सामावले. राऊळाबाहेरी दूत मार्ग पाहती अजोनी कान येती कान्होपात्रा. राऊळी जाऊनी पाहे धुंडाळोनी न दिसे नयनी तयास्थळी. तयावेळी दूत बैसले दुश्चित रायाप्रती मात काय सांगो. तेथ महामुनी बोले दूता लागी वैश्या पांडुरंगी सामावली. ऐकोनिया दूत निघोनिया गेले वार्ता सांगितले भाषाप्रती. ऐकोनिया कीर्ती झाला समाधान विषयाचे ध्यान विसरला. मल्ला म्हणे ऐसा धरिताचे भाव सखा पंढरीराव साह्य झाला.